मी बऱ्यापैकी 3 3.5 वर्ष प्रगती काम करतोय, पण मला असं कधी कधी 1 लाख रिपोर्ट झाला तर मला वाटतं काम सोडावं, हे मला नको. मी असं बऱ्यापैकी रोज वाटतं आता आम्ही 3 जण, स्वप्नील, मी, यश. तर रोज वाटतं मला हे लोक आपल्याला लई घंटा येत तिथं 11 वाजता घरात जायला, हे जेवणार गेली झोपणार गेली, परत 11 वाजता उठायचं, बॅग न्यायचं, असंच रोज चाललंय. पण म्हणजे एक परिवार म्हणून मला एक प्रभात चांगलं भेटलंय. मी 12वी शिकणार, मी जास्त नाही आपल्या परिस्थितीमुळे हे झालो, पण मला प्रभात भरपूर काय दिलंय. मी पाटलांच्यामुळं आज इथं म्हणजे पाटलांनी मला सपोर्ट भरपूर केलाय. पाटलांनी मला घर बांधाय वगैरे मदत वगैरे केली भरपूर त्यांनी, त्यामुळं मी त्यांच्यासाठी इथे आणलं, कारण त्यांचे मी धन्यवाद मानतो पहिल्यांदा, कारण त्यांनी मला प्रभात परिवाराशी जोडून दिलं. तेव्हापासून मी पहिला कर्नाटक बंदरला काम करत होतो, कर्नाटक बंदरला मार्किंग वगैरे. त्याच्यानंतर लॉकडाऊन झालं, नाही आधी लॉकडाऊन झालं, लॉकडाऊन नंतर मी प्रभात परिवाराला जॉईन झालो. त्याच्यानंतर मी कर्नाटक बंदरला जॉईन करतो मितेशपाशी. तर मितेशनी मला थोडंफार शिकवलं होतं. त्याच्यानंतर आपली डोंगरी बँक ओपन झाली, तिकडे बसायला बोललो. आबा होते, आबांनी मला पण खूप सपोर्ट केला. सरांचा बी सपोर्ट आहे, शहजारांचा बी सपोर्ट आहे. इथून पुढे त्यांचा अजूनही मला सपोर्ट खूप पाहिजे. सपोर्ट म्हणजे काय, लग्नाच्या वेळेस सपोर्ट मुलगी शोधायचं काम आमचं नाही, ते तुम्ही शोधा, बाकी आम्ही लग्नाची मदत करू. गाड्या भरपूर. नंतर लॅव्हेंडर रोड श्री पवन भोसले त्यांची टीम. संदीप चव्हाण. पुढचे आहे ऑपेरा हाऊस दिलीप कुरळे आणि त्यांची टीम. या नमस्कार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. नमस्कार, माझं नाव दिलीप कुरळे, ऑपेरा ब्रँचमध्ये. पहिला मी प्रभातलाच होतो, पण लॉकडाऊनमुळे मी 1 वर्ष गावी असल्यामुळे मी प्रभात सोडलेला. नंतर परत प्रभातला जॉईन झालोय. ऑपेरावरून माझा पुणे साईड नाही, पण माझा शिरवळ, पाचवड, सातारा, कराड, कोल्हापूर, सांगली ह्या साईडचा मी सर्व बुकिंग करतो. आता सर्व ब्रँच व्यवस्थित चाललेला आहे. पण फक्त आता मला पाचवडची ब्रँच फक्त हे करायचे आहे. पाचवडच्या ब्रँचला माल कमी पडतोय, तेव्हा पाचवडच्या ब्रँच फक्त आपला टार्गेट आहे. एवढंच बोलतो आणि संपवतो. साकी नाका श्री ओमकार राणे आणि त्यांची टीम. हॅलो, जमलेल्या सर्व माझ्या हितचिंतकांना माझा नमस्कार. माझं नाव ओंकार आणि साकीनाका ब्रँचचे इंचार्ज आहे. काय लोक मला फोन करतात की साकीनाका ब्रँचचे इंचार्ज कोण, आम्हाला अजून नाही. आज काहीतरी मला बोलून घ्या, परत परत तुमची आठवायची काही नाही तुम्हाला.
प्रभातमध्ये मी गेल्या टाइमला पण बोललो होतो की मी फक्त सरांशी माझं डील झालं, मी एकच महिना काम केला, एकच. कारण माझा जॉब दुसरा होता आणि लॉकडाऊन पडल्यामुळे मला वाटतं 1 महिना का आम्हाला म्हणजे सुट्टी होती, पण परत माझं काही तिकडे परत जॉईन करायचं होतं. नंतर मी करायचं मग 3 दिवस मला कर्नाटक मंदिरात ठेवलं, तिथून मला नागदिवला सरजवांकडे पाठवलं. तिथून मी 4 वर्ष तिथेच काम केलं. 1 महिना निघून गेला, मला समजलं नाही. आता 7वा चालू आहे ब्रँच. आणि तिथून मी काम करत असताना लोक मला ब्रँच मॅनेजर समजायचे, पाटलांना सगळे समजायचे नाही. कारण एनी टाइम त्या खुर्चीवर मी बसल्या दिसायचो आणि पाटील कायम आमचे पाटील माल लावते, मार्का मारते. बाहेर कधी निघालो तर मला प्रभात पण हाक मारायचे. आज मी साकीनाका ब्रँचचे इंचार्ज आहे. खूप आनंद वाटतो की एका ब्रँच इंचार्ज राहून मी पण काम करतोय. माझ्या खाली पण एक टीम काम करते आणि मी लोकांना आदर्शाने सांगतो की आम्ही स्वतः बिझनेस करतो. मी कधीच मी नोकरी करत नाही हे सांगतो, कारण धंदा ही आमच्या रक्तात आहे आणि मी त्या धंद्यामध्ये इन्स्टॉल केलंय. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. यानंतर गोरेगाव पवन श्रीवास्तव येथे. जो भी गलती हो हमसे माफ करना. हम अभी के लिए हम काम स्टार्ट करेंगे. बाकी नीले सर का सपोर्ट हमारे साथ ज़्यादा रहता है. जो भी गलती हो हमसे माफ करना. आप लोग का सपोर्ट रहेगा तो हम आगे बढ़ेंगे. त्यानंतर वसई शाखा प्रमुख श्री बाळासाहेब कुरुळे आणि त्यांची टीम. बाळासाहेब कुरुळे. धन्यवाद. आज या ठिकाणी प्रभात परिवारचे आमचे सर्वांचे विश्वासार्ह मार्गदर्शक आम्हाला उभं करण्यामध्ये सर्वांचा मोठा हात आहे. आमचे लाडके आदरणीय आमचे संस्थान सन्माननीय निलेश सर, आदरणीय ज्योती मॅडम. आज मी यांच्यासाठी थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करतो. नाशिकची द्राक्ष, कोकणातले काजू. नाशिकची द्राक्ष, कोकणातले काजू. निलेश सर आणि डोंगरे मॅडम, ज्योती मॅडम यांच्यासाठी टाळी वाजवायला नका लागू. जोरदार टाळ्या वाजवा. नाशिकची द्राक्ष, कोकणातले काजू. नाशिकची द्राक्ष, कोकणातले काजू. निलेश सर आणि ज्योती मॅडम यांच्यासाठी टाळ्या वाजवायला नका लागू. जोरदार आज खरोखर माझी नामदेव सरांनी छान वक्त सांगितलं होतं, उडी मारणे. आज सरांनी मला बरोबर त्या पद्धतीने असं पुढे केलं. मी सुरुवातीला शिक्षण काय नव्हतं, कल्या कोणती नव्हती. पहिल्या ठिकाणी काम करत होतो. समोर माझी मिसेस पण आमची परिस्थिती बरोबर हालाकीची होती. एकदम म्हणजे एकदम वाईट दिवस आले होते. मला ती फी भरण्याचं पण वाद झालं होतं. शिक्षण बरोबर टायमिंगवर आलं होतं आणि सरांची आमची ओळख झाली. सरांनी आम्हाला एकच शब्द दिला, मी तुमच्या पाठीशी बिनधास्त काम करा. तिथे आम्हाला सांगितलं. पहिले कानागुडला टाकलं, नागपूरला टाकलं, भिवंडीला टाकलं, पण तिने एक शब्द दिला, तुम्हाला मी उभं करणार. आणि खरोखर मला नंतर वसायला हे केलं आणि सांगितलं. वसायला माल पण येत नव्हता. 2-2, 3-3 दिवसांनी माल द्यायचा. पाट्याची मोबा मोजी. ते आपले डॉक्टर सावंत सर पण होते, सावंत साहेब, त्यांनी पण थोडं सपोर्ट केला. सर नेहमी म्हणायचे, मी पण सरांना दररोज फोन करायचो, घाबरायचो. सरांना सांगायचं काय, 1 पार्सल 2 पार्सल फक्त येतात माझ्याकडे, कॉल कसा करायचा सरांना. पण सर नेहमी बोलायचे, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
आणि आज खरोखर सांगायला अभिमान वाटतो, आज नेमक्या 2 गाड्या बोलतोय. आज सरांच्या त्याच्यामुळे मी आज मुलांची चांगल्यापद्धतीने फी भरून मुलांना चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय. आज माझा मुलगा आहे सीएची इंटरव्ह्यू आता चालू आहे त्याची. त्याची म्हणजे फी भरायची पण मला हे होती, सरांनी मला चांगला सपोर्ट केला. मग आज हे चांगले शिक्षण देण्याचा मी प्रयत्न करतो. मुलगी पण चांगले शिक्षण घेऊन ती पण आता सीएच्या आज खरोखर सांगण्यात आलं आपल्या मशीन आमच्या सरांनी. लॉकडाऊन मध्ये सर्व बंद पडलं होतं, फक्त एक लाईन चालू, ट्रान्सपोर्ट लाईनच फक्त चालत होती. मी गावाला सरांनी फोन करून सांगितलं आपल्याला चालू करायचंय. आज बऱ्याच लोकांसाठी लॉकडाऊन बेकार गेला, पण आपल्या प्रभात परिवारासाठी लॉकडाऊन एकदम चांगला गेला. प्रभात मध्ये माझं एवढं वसतिगृहाचं एवढं काम म्हटलं, सर्व ट्रान्सपोर्ट बंद होते, पण आम्ही बिंदास मध्ये ना कोरोनाची भीती नव्हती, कोणतीही भीती, पण एक चिकाटी आणि सरांचं मार्गदर्शन या जोरावर आपण बिंदास काम केलं. आज सांगायचे बाकी पण ट्रान्सपोर्ट एकदम चालू होते, त्यांनी पण भाव वाढवले होते, मेडिसिन भाव वाढवले, दुसऱ्या पार्टी भाव वाढवले. मी सरांना केलं आपण काय करायचं सर बोले आपण फक्त सेवा द्यायची, काम आपोआप वाढेल. आणि तोच नेमका फायदा झाला आणि पुढच्या 1 वर्षात चांगला रिपोर्ट व्हायला लागला. आज मी चांगल्या प्रकारे प्रभातच्या ह्याच्यावर मोठ्या मनात सांगत नाही, माझी पण टीम इकडे चांगले मला सपोर्ट पण करतात. आज माता दिवस असल्यामुळे आपली चांगली टीम आहे माझी. रात्री 7-8 वाजता सगळे चांगले आपले सपोर्ट करतात. खरोखर मला एवढं आनंद वाटतो कारण या प्रभात परिवारामध्ये मी काम करतोय. एक प्रामाणिकपणे काम करावं आणि पुढं चालत राहावं. आणि सर्वांचं या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल सर्वांचा हार्दिक आभार. त्याबद्दल सर्वांचा देखील आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझं नाव अमोल मोरे. बोलायसारखं तर सर्व काही आहे, पण बोलायचं काय तेच काय कळत नाही. कसं आहे माहिती आहे का, मी 2017 साली प्रभातला कामाला लागलो. 17ला आबा, मी, बाळूभाऊ, आम्ही तिघं बहुतेक संख्येनेच इंटरव्ह्यू दिली असेल. 18ला लागलो. आणि त्याच्यानंतर फर्स्ट टाइम मी मुंबई ऑफिसला काम केलं. मुंबई ऑफिसला पहिला मार्का मारायचं काम करत होतो. त्याच्यानंतर सर मला बोलले तू भिवंडीत करशील का. सरांची जबाबदारी टाकली ती मी पूर्णपणे पार केली. आणि मेन म्हणजे तिथे सावंत मामा होते, त्यांच्या अंडर खाली तर मी पूर्णपणे ट्रेनच झालो. मला पूर्णपणे म्हणजे असं कॉम्प्युटरचं काही नॉलेज नव्हतं. म्हणजे बऱ्यापैकी त्यांनी शिकवलं मला, म्हणजे धंदा कसा करायचा, म्हणजे कशा प्रकारे पहिली बुकिंग करायची, स्टेप बाय स्टेप कसं जायचं, म्हणजे त्यांनी मला सर्व शिकवलं. त्याच्यानंतर आता संकेतने सांगितल्याप्रमाणे तसंच झालं. 18ला जसं मी प्रभातला लागलो, त्याच्या 5-6 महिन्यानंतर माझं लग्न झालं. त्याच्यानंतर आता सांगायची स्टोरी तर भरपूर असते काय काय. म्हणजे मुलीच्या घरचे आपल्याला विचारतात तुम्हाला पगार किती. आता आम्हाला पगार किती सांगायचं त्यावेळी. मग सांगितलं मिनिमम 20,000 सांगितलं. त्यावेळी मला पगार होता प्रभातात 10,000 रुपये. त्याच्यानंतर मग आता परत मुलीच्या घरचे काही विचारच नाहीत. मग त्याच्यानंतर मी 2 वर्षानंतर इथं भिवंडी ऑफिसला काम केलं. सावंतच्या आता परत शेठ सर आले. सरांनी मला विचारलं तू जबाबदारी घेशील का. मी बिनधास्त बोललो मी जबाबदारी घेतो. आणि त्याच्यानंतर जबाबदारी घेतल्यानंतर आता माझ्या अंडर मानकोली आणि भिवंडीचे ब्रांच दोन्ही पण ब्रांच आहेत. आणि माझ्या आधीमध्ये कुठलेही संकट आले, आता माझ्या एक मध्ये मोठं संकट आलेलं त्याच्या अगोदर म्हणजे आता 2 वर्षापूर्वी माझ्या वडिलांचा ब्रेन स्ट्रोक झालेला होता. म्हणजे मोठं संकट होतं. मी त्याच्यामध्ये 2-3 महिने गावी होतो, टोटल दवाखान्यामध्ये होतो. म्हणजे माझ्या घरातले मला फोन करत नव्हते. मिनिमम सर आणि मॅडमचा मला सारखा फोन असायचा कशी तब्येत आहे. परत नलवडे साहेबांनी मला भरपूर सपोर्ट केला. परत मला न माहिती होता
सरांनी मला माझ्या वडिलांसाठी जे साहित्य लागलं होतं ते सर्व ट्रान्सपोर्टने पाठवून दिलं. माऊलीने मला सपोर्ट केला, म्हणजे मला बरेच प्रकारे मला सपोर्ट भेटला. मॅडमचा सारखा फोन यायचा, मुलगा आजारी पडला काय झालं, मॅडमचा सारखा मला फोन यायचा, हा मुलाची तब्येत कशी आहे, मी म्हणायचो आता आहे व्यवस्थित. म्हणजे मला बऱ्यापैकी सपोर्ट भेटला प्रभात मधून, आणि इथून पुढे पण असंच भेटणार आहे. त्याच्यामुळे जे आपण काही ठरवले ते सर्व काही प्रभात मध्ये आहे. मला कुठली गोष्ट बोलायची झाली तरी मी डायरेक्ट सरांना बोलू शकत नाही, मॅडमला बोलू शकत नाही, मी लानवडे साहेबांच्या कानावर टाकतो. हा पहिली गोष्ट कुठली पण असली तरी. आता पण मी येणार नव्हतो आज मीटिंगला, तरी पण नलवडे साहेब बोलले हे काय नव्हतं, जे काय व्हायचं ते होतंय, देवाच्या कृपेने म्हणजे सर्व व्यवस्थितच झालं. आणि ते हे झालं म्हणजे जेवढं काय मला लाभले आता तेवढं प्रभातमुळेच लागले, असं झाले. नमस्कार. आता मुलीकडचे पगार विचारतच नाही, आता म्हणजे सासू सासऱ्यांना म्हणजे मीच सर्व काही हे करतो. म्हणजे यानंतर मानकोली शुभम परिट आणि टीम. माझा प्रवास काय जास्त मोठा नाही. मी पहिला 3 ते 4 महिने सावंत मामा यांच्या हाताखाली काम करत होतो. त्याच्यानंतर डायरेक्ट अमोल भाऊनी मला म्हटले मानकोली ब्रँच सांभाळशील का, तिथे काम करशील का बुकिंगसाठी फक्त. आणि त्यांनी खूप सपोर्ट केला आहे मला, काही प्रॉब्लेम आला तरी ते मदत करत होते. आणि हेड ऑफिसचा पण खूप सपोर्ट होता. नमस्कार, माझं नाव प्रदीप मंजुराव असतं. मी आपल्या उल्हासनगर ब्रँच इंचार्ज आहे. आता सगळेच भाऊक झाले, पण मी काय भाऊक होणार नाही. म्हणजे आता सगळ्यांनी तर रडून नाही चाललं, पण तरी हसवायला पाहिजे. आता माझा छोटासा प्रवास सांगतो. मी पहिलं 2021ला होतो, नंतर काय करणार काम चेंज केलं. नंतर मी म्हणजे पाटील साहेबांनी किंवा सुशांत पाटील असतील किंवा सर्जेराव पाटील मला बोलले की तुझं काम चांगलं आहे, तू ये. परत सरांची कॉन्टॅक्ट केला आणि सगळ्यात इंटरेस्टिंग माझा इंटरव्ह्यू होता. मी इंटरव्ह्यूला गेलो तर सर नव्हते ऑफिसला, आणि आमचा व्हिडिओ कॉलवरतीच इंटरव्ह्यू झाला. आणि इंटरव्ह्यूमध्ये सगळ्यांना विचारत असतील नाव, एज्युकेशन, पण सरांनी मला हे विचारलं होतं की बाबा तू भांडणं करणार नसेल तर परत कंपनी, किंवा आपण त्या भैयाला मारायचं नाही, कोणाला शिव्या द्यायच्या नाही. मग जो सरांनी माझ्यावरती विश्वास ठेवून मला जबाबदारी दिली ती 100% पार पाडली. त्यानंतर आजपर्यंत कुणाला मागं सर पण नाही म्हटलं. आता सगळे जाऊन आले म्हणून म्हटलं आपण पण भाऊ पण नाही चालायचं, तर सगळ्यांनी रडून नाही चालत, कोणतरी हसवणारा पाहिजे कुटुंबात. बाकी आता बोलायचं झालं तर ही आपली एक ट्रान्सपोर्ट कंपनी नसून एक कुटुंबच आहे, आणि त्या कुटुंबाचे कुटुंब प्रमुख आपले निलेश सर आहेत. आणि सरांनी म्हणजे प्रत्येक अडचणीच्या काळात किंवा सपोर्ट समजून सांगणारे, पाठीवर हात ठेवणारे असे असते. कोणती पण काय अडचण असली त्यांना फोन जरी केला, किंवा आता आपण पुस्तकं वाचतोय, एवढं मोटिवेट होतोय, सगळ्या गोष्टी आपण शिकतो. आणि पूर्ण मस्जिद बंदरमध्ये तर असं कोणतं ट्रान्सपोर्टच नसतं. एक मॅनेजर असतो, मार्काटा काही एक असतो, त्यांना शेत पण हे पण माहिती नसतं. शेतचा आणि कामगाराचा काही एक संबंध नसतो. पण आपल्याला छोटा डिलिव्हरी बॉय जरी असला तरी सरांशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतो. एक आपल्या इथं चांगली गोष्ट आहे. आणि सर कधी कोणाला दुधापासून सर कोणत्याही ऑफिसला जाते खायला घेऊन जातात. आता माझ्या ब्रँचला येताना आजूबाजूचे जे म्हातारी लोक ते वाट बघत असतात की निलेश सर येतात ते. एक महिनाभर आले तर ते मला अरे तुम्हाला सेट कधी आले. आता सरांना पण त्या दिवशी माहिती सर खायला घेऊन आले होते, तर बाजूला एक जण आहे तो 4 वेळा दिलीप पापडा घेऊन गेला. सर त्याला बोलले की बाबा तुला खायचं असेल मी 2 किलो घेऊन येतो, पण तू जागेवर बसून खा. म्हणजे अशा गोष्टी सर सगळे लोक वाट पाहत असतात. आणि सरांच्या सारखं असं कंपनीमध्ये म्हणजे अख्ख्या मस्जिदमध्ये असं कोण म्हणजे शेत नसेल की आता नाही बोलता म्हणजे बोलायचं खूप आहे, पण ते शब्द बोलत नाही काय बोलायचं मला आपला अभ्यास नाही. बाकी थांबतो मग.